चेच आहेत असा मी मानतो आणि मराठवाडा हा या देशासाठी निजामाविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाही। जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी। महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही, म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे। नाही, पण आज सर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे। मराठवाडा असेल किंवा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे किंवा होते आहे, सगळ्याच लोकांचं शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय नेमका निर्णय घेतला। नाही, घ्यायला पाहिजेत निर्णय। नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। जी गुरंढोरं निराधार वाहून गेली आहेत त्यांच्या चारा पाण्याची सोय व्हायला पाहिजे। शाळा वाहून गेलेल्या आहेत त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। घरं वाहून गेली, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेणं गरजेचं आहे। नाहीतर ह्या सुद्धा सरकार राजकारण करेल ही मला जास्त चिंता वाटते। राहुल सर, आणखी एक राजकीय विषय होता। एका बाजूला मराठवाड्यात विशेषतः बीडमध्ये अतिवृष्टी आहे। साधारण काल परवामध्ये एक धनंजय मुंडेंचं विधान आहे, एक वेळ कान धरा पण मला रिकामी घरी बसवू नका। आणि अजित पवारांनीही धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेतही दिले। नाही बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एका विशिष्ट प्रकरणात आहे, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना काय काम द्यावं। हा त्यांच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत अजित पवार, हा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। कोणताही राजकीय कार्यकर्ता जो असतो तो कधीच रिकामा राहत नाही, तो स्वतःच कामं काढत असतो। अर्थात अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या पक्षाचे मूळ मालक जे आहेत ते दिल्लीत बसलेले आहेत आणि दिल्लीच्या मालकांच्या आदेशाने म्हणजे अमित शहांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर केलेलं आहे। त्यात अजित पवारांचा फार भूमिका आहे असं मला वाटत नाही। हे अमित शहा ठरवतात, कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत। त्याच्यामुळे मुंड्यांचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं। आणखी एक विषय होता, खरं तर 2 दिवसापूर्वीचा विषय आहे, पण निधीच्या वाटपावरून असमानता आहे असा महायुतीतल्याच मंत्री किंवा आमदारांमध्ये अनेकदा आरोप होत असतो किंवा नाराजी खंत व्यक्त होत असते। विरोधकांना निधी मिळत नाही असं आमदारांचं, विरोधी पक्षाच्या आमदारांचं म्हणणं आहे। अशातच एक माजी आमदार सदा सरवणकर असं म्हणतात की विद्यमान आमदारांना प्रश्न हा निधी मिळतो, माजी आमदार नसूनही 20 कोटीचा बघा, ही अत्यंत घुमजाव केला या विधानात। त्या घुमजावाला काही अर्थ नाही। सरकारी निधीचा कसा अपव्यय होतो, एका बाजूला तुम्ही 9 लाख कोटीचं कर्ज आहे सांगता आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी जे आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासाचा। पण एखाद्या भागामधला आमदार